आजच्या सेशनचा आपला मेन उद्देश असा आहे सायबर जनजागृती. सध्याच्या जगामध्ये जे सद्यस्थितीमध्ये जे सायबर गुन्हे घडत आहेत त्यासाठी आपल्याला आपले तज्ञ मार्गदर्शक आहेत दिगंबर पगार सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई पोलीस. सध्या ते सायबर गुन्हे अन्वेषण या शाखेमध्ये कार्यरत आहेत. तसेच सरांचा 10 वर्षाहून अधिक काळ हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा बजावण्यात गेलेला आहे आणि त्याचबरोबर सरांना डीजी इन्सिग्निया हा जो पोलीस दलाचा एक अवॉर्ड आहे, जे आपण पोलीस दलामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन देतो, जी सेवा देतो अहोरात्र 10 ते 15 वर्ष, तर तसा एक विशेष त्यांना सन्मान आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाकडून मिळालेला आहे. तर मी सरांचे अभिनंदन करेन ह्या पारितोषिकासाठी. आणि आज आपण वेळात वेळ काढून आम्हाला जे मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तर मी सरांना विनंती करेन की आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करावे आजच्या सायबर जनजागृती आणि जे गुन्हे घडत आहेत सध्याच्या स्थितीमध्ये समाजात त्या संदर्भात. श्री स्वामी सर. श्री स्वामी समर्थ. मी ऍक्च्युली नाशिकचाच आहे. माझं गाव आहे देवळा तालुका, खुंटेवाडी म्हणून गाव आहे माझं, तिकडचंच आहे. दिंडोरी इथे माझं वर्षातून 2 वेळा गाव आहे. बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून येणं जाणं चालू असतं. आयडियल तिकडेच राहिलं. मला ऍक्च्युली मी क्राईम मध्ये बऱ्याच दिवसापासून काम करतोय, पण सायबर क्राईम मध्ये पण कामाची आता ऍक्च्युली सायबर क्राईमचं जे प्रमाण आहे गेल्या 2-3 वर्षांमध्ये साधारण 2021-22 नंतर त्याच्या प्रमाणामध्ये फार वाढ झालेली आहे. आणि त्या माध्यमातून जसं आजचं जनजागृतीचं सायबर अवेअरनेसचा जो प्रोग्राम आहे त्याच्या आधी मी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, कारण माटुंगा सारख्या ठिकाणी काम करत असताना माटुंग्यात जवळपास 35 शाळा कॉलेजेस आहेत. म्हणजे माटुंगा हा भाग जो आहे हा लाईक जसं आपण पुण्याला आपण शिक्षणाची पंढरी म्हणतो, तसं माटुंग्याला मुंबईची शिक्षणाची पंढरी म्हणण्यास काही हरकत नाही. कारण VJTI, ICT, वेलिंगकर, रुईया यासारख्या मोठ्या मोठ्या संस्था, SIWS माटुंग्यामध्ये आहेत, गव्हर्नमेंट संस्था. मुद्द्यावर येतो. आजचं जे सेशन आहे, प्रवीण भाऊंनी मला एक प्रोग्राम दिला आहे टेंटेटिव्ह. त्या प्रोग्रामनुसार मी बऱ्याचशा गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जो प्रोग्राम दिला आहे टेंटेटिव्ह त्याच प्रोग्राम प्रमाणे सध्या ट्रेंड आहे गुन्हे होण्याचा. त्यात सध्या गेल्या साधारण डिसेंबर 2023 पासून जो नवीन ट्रेंड चालू झालाय तोच आपण प्रथमतः घेणार आहोत. तो ट्रेंड म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड. ऍक्च्युली त्याला आपण म्हणतो डब्बा ट्रेडिंग. डब्बा ट्रेडिंग हा आमच्याकडे परिचित शब्द आहे. आमच्याकडे म्हणजे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा तो एक नवीन शब्द, नवीन म्हणण्यापेक्षा त्याला आपण डब्बा ट्रेडिंगच म्हणतो. आता याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की व्हिक्टिम जो असतो म्हणजे जो कंप्लेंट असतो किंवा ज्याचे पैसे गेलेले असतात त्या तक्रारदाराला अचानक कुठल्या तरी दिवशी तो कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होऊन जातो. अचानक म्हणजे हे फ्रॉडस्टरच त्याला ऍड करतात. एक मोठा ग्रुप असतो, 200-250 पार्टिसिपेंट असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्या ग्रुपला मल्टिपल नाव असतात. म्हणजे ते थोडेसे नाव पण असे डिफरंट पद्धतीने असतात इकॉनॉमिकल टर्म्स मध्ये, की जेणेकरून तुमचा पटकन त्याच्यात विश्वास बसेल आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि तो ग्रुपमध्ये काय चाललंय, काय नाही, काय ऍक्टिव्हिटी होतात, काय घडामोडी होतात हे सगळं सुरू करणार. तर याच्यामध्ये काय माहितीये का, की त्या ग्रुपचं काय वैशिष्ट्य असं असतं, तुम्हाला मेसेज तिथे सेंड करता येत नाही. तुम्ही फक्त ते मेसेज वाचू शकतात. म्हणजे ते सगळं ऍडमिन ऑपरेटर असतं. ते मेसेज सेंड करायचे वगैरे सगळे अधिकार हे ऍडमिनलाच असतात. तुम्हाला फक्त वाचता येईल एवढाच फक्त अधिकार दिला असतो. ते कुठल्याही मेसेजला रिप्लाय देणं किंवा काही हा प्रकार मात्र तुमच्याकडनं म्हणजे तिथे नसतो. याच्यामध्ये काय होतं की जसं आपण आर्टिकल्स वाचतो तसे तसे मोठे मोठे त्या ग्रुपमध्ये बरेचसे मेसेजेस ते ग्रुपचे पार्टिसिपंट टाकत असतात. कारण त्यांना ते अलो केलेलं असतं आणि ते त्यांच्याच ग्रुपचे मेंबर्स असतात. आणि मग जसं तुम्ही वाचणार आणि एकदा का तुम्हाला वाटलं की अरे आता याच्यात आपल्याला रिप्लाय द्यायला पाहिजे, कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही की तुमचा रिप्लाय तिथं अलाउड नसतो. तर तुम्ही ज्यावेळेस रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या ग्रुपच्या ऍडमिनला किंवा त्या फ्रॉडस्टरला त्याचा पॉपअप जातं की याला काय सदर व्यक्तीला काहीतरी हे करायचं आहे, म्हणजे आय मीन टू से त्याला काहीतरी बोलायचं आहे किंवा विचारायचं आहे किंवा काहीतरी शंका आहे, वॉट इट मे जे काय असेल ते. मग या माध्यमातून तो काय करतो त्याच्या पर्सनल व्हॉट्सअपवरून तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवर 1 to 1 तुमचे कॉन्टॅक्ट सुरू होतात. आणि त्या माध्यमातून मग तुमचे शेअर मार्केटचे वेगवेगळे कसे फायदे आहेत, कोणते IPOs आहेत, कोणते IPOs घ्यायला पाहिजे, कोणत्या IPOs मध्ये चांगला फायदा होईल, कोणत्या शेअर्स मध्ये चांगला फायदा होईल. ऍक्च्युली ते इतके हुशार असतात की जर तुम्ही शेअर मार्केटचं थोड्याफार तुम्हाला नॉलेज असेल, जनरली थोडं नॉलेज असेल तरच आपण त्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट
करण्याचा प्रयत्न करतो किंवा करतो. मग तुम्हाला जर नॉलेज आहे तर तुम्हाला वाटतं अरे हा जे सांगतोय आणि मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी चालल्या त्या तुम्हाला त्याच्यामध्ये साधर्म्य दिसायला लागतं. तुम्हाला असं वाटतं की ही इज व्हेरी टॅलेंटेड आणि हा आपला काहीतरी फायदा घडवून देईल, असं एकंदरीत तुम्हाला ती जाणीव होते. आणि मग तुम्ही त्याच्याशी वन टू वन स्पीकिंग तुमचं चॅटिंग तुमचं, हे मात्र फोन कॉल्स घेत नाही. फोन केला तरी ते उचलणार नाही 110%. ते फक्त चॅट्सवरच बोलतात. आणि मग ते तुम्हाला बोलण्यामध्ये मग ते मल्टिपल गोष्टी सांगत राहतात. तो पैसा कसा वाढेल, त्याच्यात कुठे इन्व्हेस्टमेंट करा, काय करा, हे सगळं सांगत राहतात. आणि 2 ते 3 ते 4 दिवस तुमचं जसं चॅटिंग चालतंय, त्यानंतर तुमच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही काय करतात माहितीये का. मग तो काय सांगतो, ठीक आहे मग हरकत नाही, मला पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग तो काय करतो, मल्टिपल अकाउंट तुम्हाला अकाउंट सेंड करतो. अकाउंट सेंड इन द सेन्स म्हणजे अकाउंट नंबर, अकाउंटचा आयएफएससी कोड, अकाउंटचं नाव, या गोष्टीच्या ट्रान्झॅक्शनसाठी, आरटीजीएस साठी किंवा आयएमपी साठी आवश्यक आहे. ते शेअर झाल्यानंतर तुम्ही काय करतात, इमिडिएटली तुम्ही ते अकाउंट ऍड करतात. ऍड केल्यानंतर लगेच ट्रान्झॅक्शन तुमचं सुरू करतात. 24 तासाच्या नंतर ट्रान्झॅक्शन म्हणजे 50,000 किंवा 25,000 लिमिट असतं. त्यानंतर म्हणतात लिमिट हे तुम्ही वाढवल्याप्रमाणे ते सेटिंग मध्ये चेंजेस करून तुम्ही ते लिमिट वाढवू शकतात. त्याप्रमाणे तुमचं मोबाईल ऍप मधून म्हणा किंवा मग कुठल्या म्हणजे इंटरनेट बँकिंगने तुम्ही ते ट्रान्झॅक्शन सुरू करतात. आणि एकदा हे ट्रान्झॅक्शन सुरू झालं की तो काय करतो, एखाद पहिलं दुसरं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर एक एपीके फाईल, त्याला बग फाईल म्हणतात, ती तुमच्या याला पाठवून देतो. कशाला, मोबाईलला म्हणजे व्हॉट्सअपला. आणि तुम्हाला सांगतो की ती फाईल ओपन कर आणि त्या फाईलमध्ये जे लॉग इन क्रेडेन्शियल आहेत ते टाक आणि त्याप्रमाणे तू लॉग इन कर. काय होतं माहितीये का, ती जेव्हा फाईल आपण ओपन करतो, ती जसं आपलं शेअर मार्केटचं जसं शेअरकान झालं किंवा चॉईसचे झालेत किंवा ग्रोचे झालेत, अजून बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत मोबाईल ऍप्लिकेशन्स. ते जसे आपले दिसतात ना ऍप्लिकेशन ग्रोचे किंवा ते सेम ते ऍप्लिकेशन पण तसंच दिसतं. त्या ऍप्लिकेशनचा एक तोटा असा असतो, त्याच्यामध्ये बग फाईल असतात. आणि त्या बग फाईलच्या माध्यमातून ती व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये कळत न कळत प्रवेश करत असते. हे तुमच्या लक्षात येत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण आपल्या लॅपटॉपचा ऍक्सेस दुसऱ्याला देतो ना, म्हणजे आयदर टीम व्ह्यूअरने किंवा एनी डेस्कने किंवा मल्टिपल ऍप्लिकेशन्स आहेत, आपण ऍक्सेस देतो दुसऱ्याला. आणि मग काय होतं की ज्यावेळेस ऍक्सेस आपण दुसऱ्याला देतो त्यावेळेस ते सगळं काही लॅपटॉप आहे ते त्याच्या हँडलिंग मध्ये राहतं आणि तो सगळं चालवतो. त्या पद्धतीनेच त्या बग फाईलमध्ये तसंच होतं की तुमचा मोबाईलचा सगळा ऍक्सेस त्याला जातो. तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करत असतात ना, इव्हन तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या ओपन केल्यानंतर त्या अकाउंटला किती बॅलन्स आहे हे पण त्याला समजतं. इतकं डिटेल्स मध्ये जी काही ऍक्टिव्हिटी तुम्ही करणार ती त्याला दिसणार. आणि मग तो सगळं चेक करतो, अरे याचा बॅलन्स हाय, असं आहे तसं आहे तसं आहे. फक्त तो ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. ट्रान्झॅक्शन का नाही करू शकत, त्याची अडचण अशी आहे की त्यात ओटीपी जनरेट होतो आणि तो तुमच्या मोबाईलला येणार, म्हणून तो ट्रान्झॅक्शन तोपर्यंत करत नाही. कधीपर्यंत करत नाही ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत. मग या माध्यमातून एकदा का ते ऍप्लिकेशन ओपन झालं, तुम्ही तुमची काय 50,000 1,00,000 रुपये तुम्ही तिथं इन्व्हेस्ट केलेत. आता हे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मध्ये दिसतात ते की अरे हा माझे आता 50,000 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, माझे त्या 1,00,000चे किंवा 50,000चे 5,00,000 झाले. ते दिसणार तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बाकायदा. म्हणजे 50,000चा इतक्या इतक्या बेनिफिट्स, इतके इतके पर्सेंटेज मध्ये बेनिफिट्स आणि हा 5,00,000. त्याच्यानंतर ते म्हणतो ना लालच बुरी बला आहे, त्या पद्धतीनेच ते परत ते तो तुम्हाला काहीतरी सांगणार, हे इकडचे आयपीओ आहेत, हे शेअर चांगले आहेत, हे शेअर चांगले आहेत, हे आयपीओ आहेत. मग आयपीओ तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही एक काम करा, अजून तुम्ही 5,00,000 टाका, 10,00,000 टाका. मग आपण त्याला विचारतो, अरे मला पर्सनल परचेस करायचे, तर ते म्हणतात नाही नाही, आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, सगळ्या कंपनीचे आमचे चांगले कॉन्टॅक्ट्स असतात, आम्ही बल्कमध्ये ते आयपी घेतो, म्हणून ते आयपी आम्हाला लागतात किंवा मिळतात. या माध्यमातून तो परत तुमच्याकडनं काहीतरी अजून अमाऊंट ट्रान्सफर करून घेतो. आणि ट्रान्सफर झाल्यानंतर परत तुम्हाला सांगतो, अरे ते आयपीओ लागलेच, तुम्हाला आयपीओ लागले बाकायदा, तुम्हाला मेल येणार, सगळं येणार. आणि परत तुमच्या त्या ऍप्लिकेशन मध्ये समजा तुमची 5,00,000ची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला थ्रू आउट द बेनिफिट 1 किंवा 2 दिवसामध्ये ती डायरेक्ट 50,00,000पर्यंत पण जाऊ शकते, 60,00,000पर्यंत जाऊ शकते. हे कोणाच्या हातात आहे, त्या फ्रॉडस्टरच्या हातात आहे. त्याच्यामुळे त्याला काय अमाऊंट दाखवायची ते डिपेंड्स ऑन हिम. तुमच्या हातात काही नसतं त्याच्यामध्ये. मग तो असं करता करता एक 5-6 ट्रान्झॅक्शन झाले, 5,00,000चे, 10,00,000चे, 4,00,000चे, जसं ज्याची जशी कपॅसिटी असेल तसे. आणि याच्यामध्ये फसण्याचं प्रमाण हे मोस्ट एज्युकेटेड पर्सन, जे जास्तीत जास्त शिक्षण ज्यांचं चांगलं झालंय त्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नंतर ज्यावेळेस तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये विड्रॉलचं ऑप्शन क्लिक करतात ना, त्यावेळेस मात्र ते पैसे तुमचे विड्रॉल होऊन तुमच्या अकाउंटला जमा होत नाही. इन जनरल मध्ये ज्यावेळेस तुम्ही
कुठलाही ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जे जेन्युइन आहेत, म्हणजे फार झालं तर ग्रो, शेअर खान, एंजल ब्रोकिंग, अजून बरेचसे आहेत ते, त्यांच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही शेअर मार्केट खरेदी विक्री किंवा इतर काही व्यवहार करतात, अशा वेळेस त्यावेळेस जर तुम्हाला वाटलं की मला हे बाय करायचे किंवा सेल करायचे, तुम्ही बाय केले, सेल केले इमिजिएटली 24 तासामध्ये किंवा त्या त्यांचा जो काही पिरियड असेल त्या पिरियडमध्ये तुम्हाला ती जी काही अमाऊंट आहे तुमच्या खात्यावर जमा होणार. इथे मात्र ते होत नाही. इथे मात्र काय की ते प्रत्येक वेळी ती फाईल नॉट सपोर्टेड, नॉट सपोर्टेड, मग तुम्ही ऑलरेडी तुमचे 5-7 लाख रुपये तुम्ही टाकलेले असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं की अरे हे तर येत नाही, मग तुम्ही काय करतात, परत त्याला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, जो तुम्हाला सगळं गाईड करत असतो त्याला. आणि व्हॉट्सअपवर ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करतात तो काय सांगतो, अरे नाही तुमचं ते आयपीओ किंवा तुमचं लिमिट जे आहे हे 5 लाख नाही ते 15 लाख झालं की तर तुम्हाला ते विड्रॉल करता येईल. मग अशा वेळेस काय करतात, तुमच्याकडे पैसे जरी नसले तरी तुम्ही कोणाकडनं ते उसने घेतात, काहीतरी करतात त्या माध्यमातून. कारण ऍज सोसायटीमध्ये तुम्ही पण एक वेल एज्युकेटेड असाल तर रेप्युटेशन चांगलं असतं, तुम्हाला 2 पैसे कोणीतरी देतं आणि मग ते उसने घेऊन परत तुम्ही ते 15 लाख करतात. 15 लाख केल्यानंतर परत तुम्ही विड्रॉलचा प्रयत्न करतात, पण तरी पण ते विड्रॉल होत नाही. मग असं हे 2-3 वेळा झाल्यानंतर मग तो परत तुम्हाला मल्टिपल कारण सांगतो. तो काहीतरी टॅक्सेसचं कारण सांगेल किंवा इतर काहीतरी कारण सांगेल आणि अशा माध्यमातून थोडं 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 करत ते डिपेंड्स ऑन तुमची किती कपॅसिटी आहे. त्या कपॅसिटीनुसार मग कोणी 5 लाख, 10 लाख, 15 लाख. आता माझ्याकडे ज्या केसेस मी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात डील केलेल्या आहेत, तर एकाचे 1,65,00,000, एका एका कंपन्यांचे 49 लाख रुपये आणि एका कंपन्यांचे 65 लाख रुपये. म्हणजे अशा 3 कंप्लेंट मी डील केल्या. तिन्ही कंप्लेंटमध्ये आरोपी आणून मी अटक केले. त्याच्यामध्ये कसे केलेत मी शॉर्टमध्ये एका कंप्लेंट सांगणार आहे. तुम्हाला एक उत्सुकतेपोटी फक्त, अदरवाईज त्या गोष्टीचा अवेअरनेसशी संबंध नाही, पण तरी तुमच्या माहितीसाठी मी ती गोष्ट सांगणार आहे. याच्यामध्ये काय आहे की जे पण 3 कंप्लेंट आहेत, एकाची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, ही इज अ वेल एज्युकेटेड, त्याने स्वतः 65 लाख रुपये घालवले त्याच्यामध्ये. त्याने स्वतः 65 लाख रुपये घालवले आहेत. एक व्यक्ती एमबीए आहे, एचआर मध्ये सध्या ऍडमिन म्हणून एका चांगल्या रेप्युटेड कंपनीत काम करते. तिला जवळपास काहीतरी 22 लाख रुपयाचा पॅकेज आहे पर इयर. त्या व्यक्तीने 49 लाख रुपये घालवलेले आहेत. त्याने अजून एक व्यक्ती ज्याने 2 करोड रुपये त्याच्यामध्ये. आता ह्या माझ्याकडे खूप छोट्या प्रमाणात केसेस आहेत. मी ज्यावेळेस ह्या केसेस डील करायला लागलो, ज्यावेळेस मला वाटतं की मी आणि माझी टीम अशी पहिली टीम असेल की या केसेसवर डील करून अगदी पहिल्या केसमध्ये एकूण 11 आरोपी अरेस्ट केले होते 4 स्टेटमधून. टोटल 11 आरोपी 4 स्टेटमधून अरेस्ट केले. खूप चांगलं काम झालं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मेजर जे आरोपी होते ते दिल्लीहून आणले होते मी. मग याच्यामध्ये काय झालं की जेव्हा आम्ही हा जो इन्सिडेंट हा आमच्यासाठी पहिल्यांदाच होता. व्हॉट्सअपवरून काय की बऱ्याचशा गोष्टी ट्रॅक होत नव्हत्या. मग हे ट्रॅकिंग करता करता अकाउंटमधून फंड्स कसे गेले, काय कसे गेले, या माध्यमातून जेव्हा आम्ही याच्यामध्ये चांगलं काम करायला लागलो, त्याच्यानंतर ते जे ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं होतं, आता त्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेस तुम्हाला समजतंय की आता आपले पैसे परत भेटणार नाही, आता आपण कुठेतरी कंप्लेंट करायला पाहिजे आणि तुम्ही त्याला टाळाटाळ करतात ना, त्यावेळेस तो काय करतो, ती एपीके फाईल, त्याचा जो काही डेटा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो ना, तो स्वतः तो डेटा डिलीट करून टाकतो. कारण का की त्या बगच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये त्याने ऑलरेडी ऍक्सेस घेतलेला असतो आणि मग तो सगळं डिलीट करून टाकतो. म्हणजे या केसेसमध्ये जो कोण आरोपी समजा फॉस्टर जर क्राईम करत असेल ना, तर त्या क्राईमला रिलेटेड जे काही एव्हिडन्स असतील ते सर्व एव्हिडन्स तो हे करतो, डिस्ट्रॉय करून टाकतो. इतकं सिस्टमॅटिकली हा क्राईम ती लोक करतात. आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला ऍज अ अवेअरनेस म्हणून सांगायचं झालं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठलाही ट्रेड घ्या किंवा कुठल्याही शेअर मार्केटमध्ये कुठलाही शेअर बाय किंवा सेल करा किंवा काही करा, आयपीओ खरेदी करा, काही करा, तुम्हाला एक लक्षात ठेवा, यू मस्ट हॅव अ कंपल्सरी अकाउंट आणि त्या अकाउंटला नाव असते डीमॅट. विदाउट डीमॅट अकाउंट तुम्ही कुठलाही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाही किंवा कुठलेही आयपीओ तुम्ही घेऊ शकत नाही. हे तुमच्या देखील लक्षात येत नाही. आपण कशामागे पळतो, फक्त अरे 1 लाख रुपयाला 5 लाख रुपये फायदा होतोय. आणि जर समजा 1 आणि 2 दिवसामध्ये जर समजा तुमच्या 50,000 लाख रुपयाला जर समजा 5 लाख रुपयाचा बेनिफिट मिळत असेल, तर त्याच्यावर 100% तुम्ही विचार करायलाच पाहिजे. आपण जेव्हा शेअर मार्केटचं ट्रेड करतो किंवा बाईंग सेलिंग करतो, एवढा बेनिफिट शक्यच नाही ना. मग एवढा बेनिफिट जर शक्य नाही, त्यावेळेस आपला तो विचार होत नाही. मग विचार करत नाही म्हणजे काय की आपण फक्त काय होतं की लालच. आणि ह्या शेअर मार्केटचा जो ट्रेड आहे, हा ट्रेड कोविड नंतर म्हणजे आफ्टर पॅन्डेमिक
इतका प्रचंड प्रमाणात वाढला, कारण पॅन्डेमिक मध्ये काय झालं की शेअरच्या ज्या प्राइसेस होत्या ना, त्या प्राइसेस प्रचंड प्रमाणात डाऊन झाल्या. आणि त्याच्यामध्ये पण काय झालं की ज्या व्यक्तीला शेअरचं थोडंफार नॉलेज होतं, त्या व्यक्तीने त्यावेळेस ते शेअर्स खरेदी केले. समजा त्यावेळेस 5 रुपयाला, 10 रुपयाला, 50 रुपयाला, वॉट एव्हर जी काय ती प्राइस असेल, तितक्या रुपीजला खरेदी केली. त्या शेअरची किंमत आफ्टर पॅन्डेमिक किंवा या स्टेजला काहीतरी 200, 300, 400 पर्यंत गेली रुपयांपर्यंत. तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला. ह्याच मेंटॅलिटीमध्ये काय झालं की त्याला फायदा झाला, मला पण होईल, म्हणून आपण वेगवेगळे फंडे, वेगवेगळे ह्या गोष्टी वापरायला लागलो. आणि त्या माध्यमातून ह्या सायबर फ्रॉडस्टरला हा एक चांगला मार्ग भेटून गेला. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 70 to 80% जे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आहे, हे ते शेअर मार्केटच्या फ्रॉड संदर्भातले, ज्याला आपण डब्बा ट्रेडिंग म्हणतो. डब्बा ट्रेडिंग याचं नाव देण्याचं कारण पण तुम्हाला सांगतो मी. डब्बा ट्रेडिंग नाव याला यासाठी दिलं जातं, कारण याच्यामध्ये विदाउट डिमॅट अकाउंट तुम्ही शेअरचं खरेदी विक्री करता. विदाउट डिमॅट अकाउंट शेअरची खरेदी विक्री होऊच शकत नाही. हे ज्यावेळेस एखादा कंप्लेंट माझ्याकडे येतो इथं कंप्लेंट द्यायला, त्यावेळेस मी त्याला सांगतो की बाबा असं असं, त्यावेळेस तो म्हणतो सर हे मला पण माहित होतं, पण त्यावेळेस मात्र माझ्या ते लक्षात आलं. म्हणजे या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये फ्रॉडस्टरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता इतकं प्रमाण वाढलंय ना की मला सुद्धा आतापर्यंत 4 ते 5 ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे. मी स्वतः एक्झिट झालोय, त्या ग्रुपला वाचलं सुद्धा नाही, बघितलं सुद्धा नाही. आतापर्यंत माझा जो मोबाईल नंबर आहे तो ऑटोमॅटिकली त्या ग्रुपमध्ये ऍड झाला. तुम्ही म्हणणार मग हा मोबाईल नंबर त्यांच्यापर्यंत जातो कसा, ते पण मी तुम्हाला सांगतो. हा मोबाईल नंबर जातो कसा की आपण आपले आता सध्या हे इंटरनेटचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. मल्टिपल सोशल अकाउंट तुमचे असतात, आयदर व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इन्स्टा, फेसबुक किंवा अजून मिंत्रा, म्हणजे ते बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे डिलिव्हरी ऍप्लिकेशन्स झाले किंवा तुमचे हॉटलिंगचे ऍप्लिकेशन झाले किंवा तुमचे ते जे तुम्ही ऑनलाईन खरेदी विक्री करतात त्याचे ऍप्लिकेशन झाले. या मल्टिपल ऍप्लिकेशन्सला आपण काय करतो, आपले क्रेडेन्शियल सेव्ह करतो. क्रेडेन्शियल म्हणजे काय, मेल आयडी, मोबाईल नंबर, तुमचं नाव तर त्याच्याकडे जातं. ह्या सगळ्या डिटेल गेल्या. ह्या सगळ्या डिटेल्स ह्या इझिली बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही कुठलेही सोशल मीडिया ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर ते तुमच्याकडे आधी सगळ्या परमिशन्स मागतं. त्या परमिशन्स मध्ये कॉन्टॅक्ट परमिशन असते, कॅमेरा परमिशन असते, बऱ्याचशा परमिशन असतात. आपण इझिली जोपर्यंत तुम्ही त्या परमिशन देत नाही तोपर्यंत ते ऍक्सेस देत नाही तुम्हाला. मग ह्या परमिशनच्या माध्यमातून आणि मग हा डेटा आपला कुठल्या ना कुठल्या सर्व्हरला सेव्ह असतो. तो आयदर तो ब्रीच केला जातो किंवा ह्या छोट्या मोठ्या कंपनी तो डेटा विकतात. आणि या माध्यमातून या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. हा झाला शेअर मार्केटचा फ्रॉड. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन इतकं डीप आहे की हा सगळा पैसा जो जातोय, या सगळ्या पैशाचं अल्टिमेटली भारतीय लोकांचा वापर करून त्या सगळ्या पैशाचं युएसडीटी म्हणजे क्रिप्टोकरन्सी बायनान्सच्या माध्यमातून युएसडीटी मध्ये त्या कन्वर्ट होतात. आणि कन्वर्ट झाल्यानंतर ती युएसडीटी आयदर ती हाँगकाँग, चायना, दुबई इकडे बसलेल्या लोकांना ती करन्सी जाते. म्हणजे आयएनआर मध्ये सगळा फ्रॉड होतो आणि अल्टिमेटली तो पैसा युएसडीटी मध्ये कन्वर्ट होतो. तो पैसा कोण कन्वर्ट करतं, हे आपले इंडियनच. म्हणजे कशाच्या माध्यमातून, कमिशनच्या माध्यमातून. बायनान्सवर बऱ्याच लोकांचे वॉलेट असतात, पण बायनान्स हे युएसडीटी किंवा कुठल्याही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे तो बायनान्स. बायनान्स प्रमाणे भरपूर आहेत, कॉइनेक्स आहे, वजिरेक्स आहे, मल्टिपल प्लॅटफॉर्म आहेत. जसं शेअर मार्केटमध्ये शेअरचं एक्सचेंज होतं ना, म्हणजे खरेदी विक्री, तसंच सेम हे क्रिप्टोकरन्सीचं खरेदी विक्री करण्यासाठी बायनान्स, वजिरेक्स, कॉइनेक्स, अजून बरेच ऍप्लिकेशन्स आहेत, मल्टिपल आहेत. तर हे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि आपल्याकडे क्रिप्टोकरन्सी किंवा ह्या डिजिटल करन्सी बॅन आहेत. आता हळूहळू त्याच्यावरती बॅन हटवण्याचं काम चाललंय. आपल्याकडे पण ती डिजिटल करन्सी लॉन्च झालेली आहे, पण त्याच्या माध्यमातून आपले कुठले व्यवहार होत नाही. पण तुम्ही जर तेच हाँगकाँग, चायना, दुबई या कंट्रीजमध्ये गेला तर त्या करन्सीच्या माध्यमातून आपण जसं आपल्या आयएनआर खर्च करून एखाद्या आईस्क्रीम घेऊ शकतो, तर त्याच पद्धतीने ती पण लोक त्या करन्सी युज करून कुठलाही प्रॉडक्ट खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो. म्हणजे ते करन्सी त्याच्यात वापरात आणलेली असते. आणि हा सगळ्यात मोठा फ्रॉड हा या माध्यमातून होतो. आणि सध्या तरी या लोकांना ट्रॅक करणं खूप अवघड झालं. अवघड इन द सेन्स म्हणजे काय की व्हीपीएन यूज करून, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, जे आपण इंटरनेट कॉल्स म्हणतो त्याला, व्हीओआयपी कॉल्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हा सगळा संपर्क होत असतो. त्याच्यामुळे तो क्रॅक करणं आणि बऱ्याचशा लिगॅलिटीज मध्ये बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत. त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. पण मी आपल्याला सांगितली की ज्याच्यामध्ये मी मल्टिपल स्टेटमधून मल्टिपल आरोपी अरेस्ट केले,
तर त्याच्यामध्ये आपण भारतातले जेवढे पण एंड आहेत ते सगळे एंड युजर्स, दिस इज अवर फर्स्ट केस, क्रॅक केली विदिन अ 1 मंथ. आणि अल्टिमेटली जी लेडीज होती त्या लेडीजला 43 लाख रुपये आपण रिफंड पण केले. मल्टिपल वेगवेगळ्या अकाउंट्सला जे काही पैसे गेले होते ते सगळे सोर्सेस काढून आणि ते आपण परत केले. हा झाला सायबर पहिला सब्जेक्ट जो सांगण्यात आला होता शेअर मार्केट फ्रॉड संदर्भातला. आता याच्यामध्ये काळजी सगळ्यात महत्वाची एकच, की तुम्ही दर दिवसाला म्हणा किंवा 8 दिवसांनी तुम्ही कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये ऍड होत असाल तर त्या ग्रुपचं काळजीपूर्वक तुम्ही काय ग्रुप आहे, कसा ग्रुप आहे, तुमच्या माहितीतले किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मधले कोणीही व्यक्ती तिथं नाही आणि तुम्ही तिथं ऍड झालात तर समजून घ्यायचं की काहीतरी सस्पिशियस आहे. त्यामुळे या गोष्टींची 100% काळजी घ्यायला पाहिजे. आणि शेअर मार्केटच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, विदाउट डिमॅट अकाउंट्स ते कुठलेही व्यवहार होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला 100 रुपयाला एका दिवसामध्ये 1,000 रुपये कोणीही देणार नाही किंवा 500 रुपये कोणीही देणार नाही. एवढा मोठा कधीही बेनिफिट शेअर मार्केटमध्ये होत नाही. हे 100% कुठलीही गोष्ट करताना थोडेसे डोळे, नाक, कान आणि डोळे उघडे ठेवून आणि थोडा आपल्या त्या बुद्धीला घासूनच त्या गोष्टी करायला हव्यात. एवढं मी या माध्यमातून सांगू इच्छितो. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे प्रवीण सरांनी मला दिलेला, कुरिअर पार्सल. आता याच्यामध्ये पण काय होतं माहितीये का, याच्यामध्ये पण सेम थिंग. आपण कुठलं तरी पार्सल ऑर्डर करतो. पार्सल ऑर्डर केल्यानंतर ते पार्सल लवकर आलं नाही तर आपण काय करतो, ऑनलाईन जे काय असेल, समजा फेडेक्स असेल, आपल्या भारतात जे जास्त कंपन्या आहेत त्या कुरिअर कंपन्या, समजा मारुती कुरिअर झाले किंवा बऱ्याच आहेत, माझं नाव लक्षात येत नाही पण बऱ्याच कंपन्या आहेत. तर त्याच्या माध्यमातून ब्लू डार्ट आहे, ई कार्ट आहे, बऱ्याच कुरिअर कंपन्या आहेत. आणि एखादा पार्सल आपलं लेट झालं किंवा ते येत नसलं तर मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन गुगल करतो. गुगल केलं की त्याचा कस्टमर केअर नंबर शोधण्याचा प्रयत्न करतो, पटापट पटपट शोधतो. पण तुमच्या हे लक्षात येत नाही, जे गुगलचं जे पेज आपण ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस आहे ना, बऱ्याचशा ज्या वेबसाईट आहेत ना, ह्या स्पॉन्सर्ड वेबसाईट असतात, म्हणजे त्या फ्रॉड वेबसाईट असतात. ही लोक काय करतात, त्याच जेन्युइन वेबसाईट सारखी एक वेबसाईट बनवतात, थोडाफार मायनर चेंजेस करतात आणि ते वेबसाईट त्या गुगलला टाकतात. तर गुगलला टाकल्यानंतर ते ज्यावेळेस गुगलला एक्स्ट्रा पेमेंट करणार तर त्यांची ऍड सुरुवातीला दिसणार, बाकी जे जेन्युइन आहे ती खाली असणार. आपण काय करतो, गुगल केलं एखादी गोष्ट, समजा एखादा सर्च केली कुठलं तरी हॉटेल किंवा काय वॉट रेट मे बी, आणि सर्च केलं आणि ते स्टार्टला जे आहे तेच क्लिक करून आपण कॅरी ऑन करतो. पण ज्यावेळेस आपण सॉरी ज्यावेळेस आपण गुगल करतो ना त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की ती वेबसाईट जेन्युइन आहे का नाही. तुम्ही लक्षात ठेवा, कधीही ह्या सगळ्या गोष्टी आरोपी किंवा सायबर फ्रॉडस्टरकडनं शिकलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला सांगतोय. दिस इज द प्रॅक्टिकल. हे काय कुठलं वाचन घेऊन किंवा वाचून वगैरे केलेल्या गोष्टी नाही आहेत. तर ह्या प्रॅक्टिकल केलेल्या गोष्टी आहेत. तर तुम्ही गुगलचं पेज ज्यावेळेस ओपन करता, कुठली गोष्ट सर्च करता, त्यावेळेस त्या बऱ्याचशा वेबसाईट स्पॉन्सर्ड असतात. त्या तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्या तुम्ही 100% त्यावर क्लिक करून ते पुढचं काय करायला नको. कारण तुम्ही स्पॉन्सर्ड वेबसाईट किंवा वेबसाईट जर तुम्ही ज्यावेळेस ती क्लिक करतात ना, त्याचं ऑटोमॅटिकली पॉपअप त्या फ्रॉडस्टरला जातं. मग फ्रॉडस्टरला गेल्यानंतर तो तुम्हाला इतका सिस्टमॅटिकली, समजा तुमचं एखादा पार्सल असेल, आता हा तुम्हाला मी सांगितलं, सोशल मीडिया इतका मोठा झालेला आहे, तुमच्या बऱ्याचशा डिटेल्स किंवा डेटा ह्या लोकांना इझिली अवेलेबल होतात. ते आयदर ब्रिज करतात किंवा वॉट एव्हर इट मे बी, त्या पद्धतीने त्या डेटा घेतात आणि ते तुम्हाला सांगतात, अरे हा तुमचं ते असं असं पार्सल होतं का, ओके. जनरली ट्रेंड सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने हे फ्रॉड होतात हे डिलिव्हरी कंपन्यांच्या यांचे, की ते पार्सल, हा असं असं पार्सल आहे, अरे मग ते नाही, ते तुमचं पार्सल ट्रॅक होत नाही किंवा त्याची काहीतरी अडचण आहे. तुम्ही एक काम करा, आयदर ते 1 रुपया तुम्हाला सेंड करायला सांगता किंवा 1 रुपया 5 रुपये, आपल्यासाठी 1 रुपया 5 रुपये फार फार महत्वाचा नाही. मग आपण त्यांना सेंड करण्याचा प्रयत्न करतो त्या नंबरला, ते सेंड होत नाही. मग ते काय करतात, तुम्हाला QR कोड पाठवतात, या QR कोड, असा QR कोड आहे, याच्यावर तुम्ही स्कॅन करा आणि पैसे पाठवा. ऍक्च्युली आपल्याला असं, आपल्या मनामध्ये हीच धारणा आहे की QR कोड जे आहे ना, हे फक्त पेमेंटसाठी यूज होतं, असं काही नाही. इन जनरल QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेस घेण्यासाठीच यूज झालेले असतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तो QR कोड स्कॅन करतात, अल्टिमेटली मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ते ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बग्स फाईल तुमच्या मोबाईलला येतात आणि तो ऍक्सेस तुमच्या मोबाईलचा फ्रॉडस्टरला जातो. QR या माध्यमातून पण सेम होतं की तुमचा जो ऍक्सेस आहे मोबाईलचा त्याला जातो. एकदा त्याला ऍक्सेस गेला की तो काय करतो, वेट अँड वॉच करतो. कशासाठी, त्याला काय असतात, पैसे पाहिजे असतात. तुम्ही एकदा ऍक्सेस त्याला दिला
ऍक्सेस दिल्यानंतर तुम्हाला सांगतो तो की तुम्ही ₹1 सेंड करा. मग सेंड करा म्हणजे कुठल्या तरी युपीआयच्या माध्यमातून सेंड करतात तुम्ही किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून. मोस्ट प्रोबेबली तर अमाऊंट छोटी असेल तर आपण युपीआय ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करतो. आता आजकाल सगळ्या जेवढे पण लोक मोबाईल वापरतात त्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे, पेटीएम हे युपीआय ऍप्लिकेशन अवेलेबल आहेतच. मग तुम्ही काय करतात, त्याने जसा क्यूआर कोड पाठवला तुमचं ऑटोमॅटिकली युपीआय ऍप्लिकेशनला ते हिट करतं, ते युपीआय ऍप्लिकेशन ओपन होतो. ओपन झालं की तुम्ही काय करतात, तो ₹1 किंवा ₹5 पाठवण्यासाठी तुमचा तो जो काही 6 डिजिट 4 डिजिट जो कोड असेल तो कोड तुम्ही त्यात डायल करतात. तो काय कोड तुम्ही टाकताय तो त्याला दिसतं तिकडे. त्याला दिसल्यानंतर तो काय करतो, तुम्हाला वाटतं तुम्ही ₹5 ट्रान्झॅक्शन झालंय. मग तुम्ही ओके झालंय, मग तो काहीतरी तुम्हाला कारण सांगतो आणि ओके नो सर नो प्रॉब्लेम, ऍज अर्ली ऍज तुमचं पार्सल मी ट्रॅक करतो आणि ते कुठे आहे काय वगैरे काही ना काही मल्टिपल कारण करून तो बहाणा बनवतो आणि तुमच्याकडनं तो एक्झिट घेतो. एकदा का तुमच्याकडनं त्याने एक्झिट घेतला की लगेच तो तिकडे तुमचा युपीआय हे लॉग इन करतो. तुमच्याच मोबाईलमध्ये झालेलं लॉग इन करतो तो, तुम्हाला लक्षात येत नाही. ते लॉग इन केल्यानंतर ऑलरेडी तुम्ही जो एंटर करतात 6 डिजिट पिन कोड तो त्याला माहिती, तो त्याने राईट डाऊन केलेला असतं किंवा तो त्याला माहित झालेला असतं. मग तो पटापट पटापट लगेच ते पिनकोड टाकतो आणि तो ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करतो. तर तेवढ्यात तुम्हाला समजण्याच्या आत तो 3-4 ट्रान्झॅक्शन करून घेतो. त्यामध्ये मग 1,00,000 जे तुमच्या अकाउंटमध्ये जो काही बॅलन्स असेल किंवा जेवढे काही पैसे असतील ते सगळे पैसे तो ट्रान्सफर करून घेतो. तुम्ही म्हणाला मी ते ओटीपी शेअर केला नाही, पण ओटीपी शेअर करण्याची आवश्यकताच नाहीये तिथे, कारण त्याने तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेस घेतलेला असतो. तो जो काही ओटीपी जनरेट होतो त्यावेळेस तो लगेच त्याला दिसतो, तो लगेच तिकडे तो ओटीपी टाकतो आणि पटकन ते ट्रान्झॅक्शन करून टाकतो. म्हणजे तुम्हाला समजण्याच्या आज जवळपास 2-3 ट्रान्झॅक्शन तरी झालेले असतात. ज्यावेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस तुम्ही ते ब्लॉक वगैरे करणं किंवा व्हॉट इट मे बी हा सगळा प्रकार करतात. पण तोपर्यंत तुमचे 1-1.5 लाख रुपये गेलेले असतात. हा याच्यामध्ये कुरिअरच्या माध्यमातून जो फ्रॉड आहे ना, याचं व्हॅल्यू मोठं नाही आहे. म्हणजे आयदर 10,000, 20,000, 50,000, लाख रुपये, 1.5 लाख रुपये याच्यापेक्षा जास्त अमाऊंट नसते. कारण काय होतं की त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट का जात नाही, की आपण जनरली युपीआयला जे काही बँक अकाउंट आपण अटॅच केलेले असतात किंवा जे काय बँक अकाउंट असतात त्याच्यामध्ये बॅलन्स तेवढा आपण ठेवत नाही. एक बरेचसे लोक ती काळजी घेतात. एक दुसरी गोष्ट, ट्रान्झॅक्शन करेपर्यंत आपल्याला 1-2 ओटीपी तर त्यावेळेस ओटीपी आल्यानंतर आपल्या मेसेजकडे लक्ष असेल, गेलं पहिल्या दुसऱ्या मेसेजकडे, अरे कोणतरी आपल्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन करतं हे आपल्या लक्षात येतं, म्हणून त्याचं व्हॅल्यूम तेवढं मोठं नाही. सेम हे जसं कुरिअर कंपन्यांचं पार्सलचं फ्रॉड आहे, सेम इलेक्ट्रिसिटीचं पण फ्रॉड होतं. कसं ते मी तुम्हाला सांगतो. कुठल्या ना कुठल्या नंबरवरून तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पेंडिंग आहे म्हणून मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर त्या मेसेजमध्ये एक लिंक असते. तुम्हाला वाटतं की अरे आपलं ते बिल पेंडिंग नाही, मग कसं काय हे दाखवते. मग आपण काय करतो, पटकन ती लिंक क्लिक करतो. तुम्ही ज्या क्षणी ती लिंक क्लिक करतात त्या क्षणी त्याला ते पॉपअप जातं. किंवा मी तुम्हाला म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करता त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही लिंक स्कॅन करतात, लिंक क्लिक करतात, त्याच वेळेस त्या लिंकमध्ये काही क्रेडेन्शियल टाकायला येतात. मग ते क्रेडेन्शियल आयदर तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा वॉट काहीतरी टाकायला सांगतो ते, किंवा तुमचा तो कंझ्युमर नंबर टाकायला सांगणार तो. मग कंझ्युमर नंबर टाकायला सांगणार, पण त्यावेळेस त्या लिंकच्या पाठीमागे तुम्ही जसा तुमचा कंझ्युमर नंबर टाकता त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं तुमचा मोबाईलचा ऍक्सेस परत तो घेऊन टाकतो. मोबाईलचा ऍक्सेस घेतल्यानंतर आता थोडासा गेल्या 1-2 महिन्यामध्ये अजून व्हरायटी ऑफ केसेस आलेले आहेत. त्याच्यामध्ये ही लोक काय करतात माहितीये का, *404* आणि तुमचा मोबाईल नंबर डायल करायला सांगतात. आय थिंक असंच काहीतरी आहे, मला आता लक्षात नाही, पण या पद्धतीने तुम्ही जसा ते डायल करता त्याच वेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर टाकतात ना तुम्ही, त्याला आलेले सगळे मेसेज त्याच्याकडे जो मोबाईल नंबर आहे त्याला डायव्हर्ट होतो तो, म्हणजे त्याने सांगितलेल्या नंबरला. मग तुमचे ओटीपी असू द्या किंवा काही पण असू द्या, ते त्याला सगळे डायव्हर्ट होतात आणि त्याच्यामध्ये मग जो ऍक्सेस ऑलरेडी त्याने तुम्ही लिंक क्लिक केल्यामुळे घेतलेला असतो, त्या माध्यमातून तो तुमच्या मोबाईलला ट्रान्झॅक्शन करतो. त्यामुळे माझं सांगण्याचं याच्या पाठीमागे तात्पर्य असं असणार आहे की तुम्ही 110% कुठल्याही अननोन लिंक क्लिक करता कामा नये, कुठलाही अननोन क्यूआर कोड स्कॅन करता कामा नये. हे या गोष्टींची 100% काळजी घेणं आजच्या जगामध्ये, आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये फार गरजेचं आहे. इन्स्टंट लोन ऍप, आता हे लोन ऍपचं आहे ना, तर लोन ऍपचं जे फ्रॉड आहे हे आपणच करत असतो ऍक्च्युली. ते मल्टिपल मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर पण शेअर मार्केटच्या फ्रॉडमध्ये, की शेअर मार्केटच्या फ्रॉडमध्ये होतं काय की ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगतात, ऍप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन लॉग आउट करायला सांगतात आणि त्या माध्यमातून ते तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस घेतात. इथे पण तसंच होतं लोन ऍपमध्ये पण. ते कुठल्या तरी ऍप्लिकेशन, लोनचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायला लावतात, त्या माध्यमातून तुमचा मोबाईलचा आणि बाकीच्या डेटा ऍक्सेस घेतात आणि त्या माध्यमातून सायबर फ्रॉडस्टर हे फ्रॉड करत असतात. हा त्याच्यानंतर 5वा मला एक पॉईंट दिला होता ऍक्च्युली, मला त्याच्यावर
एक तो शेअर मार्केटचा आणि हा वर्क फ्रॉम होम किंवा जॉब, हा सगळ्यात हा पण मी शेअर मार्केट नंतर गेल्या 6 महिन्यात सगळ्यात ट्रेंडिंग जो कुठला फ्रॉड असेल तर तो हा आहे. त्याला आमच्याकडे टॅक्स फ्रॉड म्हणतात. टॅक्स फ्रॉड म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं की आयदर तुम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट हाय हॅलो केलं जातं, तुम्ही त्याला रिप्लाय दिला, इथे सिंगल टू सिंगल कॉन्टॅक्ट असतो, इथे काय तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जात नाही किंवा काय केलं जात नाही, इथे 1 to 1 कॉन्टॅक्ट असतो. हाय हॅलो केल्यानंतर तुम्ही त्याला रिप्लाय दिला आणि तुम्ही म्हटलं त्याने तो तुम्हाला सांगतो यू आर लुकिंग फॉर जॉब, मग तुम्ही जर येस केलं की त्यानंतर तुमचं ते चॅटिंग सुरू होतं. मग तो तुम्हाला काय सांगतो की एक काम करा, तो काहीतरी लिंक पाठवणार, मग त्या लिंकला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लावणार, ते रजिस्ट्रेशन झालं की मग त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटस टास्क देणार, म्हणजे त्याला आपण स्टार्टिंग म्हणतो. स्टार्टिंग मध्ये टास्क देणार, त्या टास्क मध्ये काय करणार, तो सांगणार तुम्ही एक काम करा, ह्या हॉटेलला हे चांगले रिव्ह्यू द्या आणि तुम्ही जर 100 रुपये इन्व्हेस्ट करा, तुम्हाला 100 रुपये इन्व्हेस्ट करायला लावणार. 100 रुपये आपल्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, आपण इमिजिएटली इन्व्हेस्ट करणार. तो काहीतरी युपीआय आयडी तिकडनं पाठवणार किंवा अकाउंट डिटेल पाठवणार आणि मग तुम्ही मोस्ट प्रोबेबली सुरुवातीला युपीआय आयडीच ते पाठवतात, तुम्ही ते युपीआय आयडी मध्ये वरती 100-200 रुपये ते त्याला पाठवून देतात आणि ते पाठवल्यानंतर तुम्हाला तो एक टास्क पाठवतो की ह्या हॉटेलला एक चांगले रिव्ह्यू द्या किंवा स्टार द्या किंवा व्हॉट इट मे बी. मग तुम्ही ते करतात, ते झालं की तुमच्या अकाउंटला इमिजिएटली लगेच 400-500 किंवा 300-400 असे पैसे जमा होतात. तुम्हाला वाटलं चांगले, घरी बसून आपण दिवसाला 2-4 हजार रुपये 5,000 रुपये आपण कमवू शकतो. मग ते म्हणजे या पद्धतीने ते तुम्हाला लालच देतात. मग हळूहळू काय करतात ते, मग ते तुम्हाला लिंक पाठवणार, मग तुमचं रजिस्ट्रेशन करून घेणार. एक ऍप्लिकेशन जे तुम्हाला मी सांगितलं तसंच ऍप्लिकेशन त्यांच्याकडे पण असतं, त्या ऍप्लिकेशनवर तुमचं सगळं रजिस्ट्रेशन होणार. मग त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला 1,000 टाकायला लावणार, 1,000चे लगेच तुम्हाला 3,000 तुमच्या अकाउंटला रिफंड होणार, बाकायदा होणार. ते करणार, कारण ते करतात, ते तुम्हाला त्या जाळ्यात ओढायचंय म्हणून ते तुम्हाला ते लालच तुम्हाला ते दाखवतात. मग तुम्ही पहिल्यांदा 200 टाकलेले असतात, त्याचे 500 आलेले असतात किंवा 1,000 आलेले असतात, नंतर 1,000 टाकतात, 1,000चे 3,000 येतात, परत 3,000 टाकतात, 3,000चे कधी कधी 9,000, 10,000, 5,000 ते येतील ते. मग तुमचं लालच वाढतं आणि मग तुम्ही मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागतात. मग मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्ट करण्यासाठी मग ते काय करतात, मग ते म्हणणार आमचे हायर सुपिरियर अजून मेंटॉर आहे, मग ते परत मेंटॉर, मग या माध्यमातून त्याच्यामध्ये काय असतं की टेलिग्राम आपल्याकडे ऍप्लिकेशन आहे, ते तुम्हाला टेलिग्राम वरती नेणार, ते लिंक पाठवणार, तुम्ही लिंक क्लिक केली की तुम्ही ऑटोमॅटिकली टेलिग्रामच्या कुठल्या तरी ग्रुपला त्यांच्या जॉईन होणार. त्या ग्रुपला जॉईन झाला मग तिथे मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स असणार, त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मग ते फॉलो अगदी सिस्टमॅटिकली, म्हणजे एखादी कॉर्पोरेट कंपनी जसं काम करते ना तसं ही लोक फ्रॉडस्टर काम करतात. आपल्याला त्याचा म्हणजे इतका सुंदर पद्धतीने ते इम्पॅक्ट तुमच्या सगळ्या याच्यावर होतो की तुम्हाला त्या क्षणी काही लक्षात येत नाही. 5 दिवस 10 दिवस जे काय जितके दिवस तो चालणार ती गोष्ट, तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही ते. आणि एकदम सुंदर पद्धतीने तुमच्याकडनं ते हळूहळू हळूहळू अशा करता करता 1 लाख 1.5 लाख 2 लाख 5 लाख असे गुंतवून घेणार. याच्यामध्ये पण प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण याच्यामध्ये काय होतं की 1-1.5 लाख गुंतवल्यानंतर माणसाच्या लक्षात येतं की मला हे पैसे रिटर्न येत नाही, मग काहीतरी डाऊटफुली, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण थोडं व्हॅल्यूम कमी आहे. पण याच्यामध्ये पण जवळपास 10-10, 8-8, 10-10, 12-12 लाखापर्यंत पण व्हॅल्यूम गेलेला आहे आणि ते गेल्याचं दिसलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणणार यासाठी, मग यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला 100 रुपयात एका तासामध्ये कुठल्या हॉटेलला रिव्ह्यू देऊन किंवा कुठल्या याला रेटिंग देऊन पैसे जर असे कमवले गेले म्हणजे आले असते तर आज सगळेच लोक तेच करत राहिले असते. तसा प्रकार होत नाही. त्याच्यामुळे यासाठी सुद्धा तुम्हाला ती काळजी घेणं गरजेचं आहे की यार असं होणार नाही. आणि मी तुम्हाला शेअर मार्केटच्या सांगितलंय की कोणीही तुम्हाला 1 डे मध्ये 500% रिटर्न्स देणार नाही. हा इथं पण तो तसाच प्रकार आहे. त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. या टास्क फ्रॉड मध्ये मोस्ट प्रोबेबली हे ना तुम्हाला टेलिग्रामवरच जास्त कॉन्टॅक्ट होतात. याच्यामध्ये पण बरेच आरोपी मी अरेस्ट केलेले आहेत. याच्यामध्ये पण अगदी नवनवीन गोष्टी अप्लाय करायला लागतात यांना. आपण सगळे म्हणणार की आता काय आहे की ज्यावेळेस एखादा व्हिक्टीम किंवा एखादा तक्रारदार माझ्यापर्यंत येतो आणि तो म्हणतो सर असा असा सायबर फ्रॉड झालाय माझावाला आणि माझ्याकडे सगळे अकाउंट डिटेल आहे, मग ते अकाउंटचे बँकेचे सगळे डिटेल्स असणार, तुम्ही जाऊन त्याला आणत का नाही? नाही, लोकांची बघा म्हणजे जो कोण व्हिक्टीम असेल किंवा तक्रारदार असेल त्याला असं वाटतंय की सगळा डेटा मी पोलिसांना पुरवला आहे, पोलिसांनी जायचं आणि घेऊन यायचं. ते तसं होत नाही. आजकाल काय झालंय की 140 किंवा 150 कोटी लोकसंख्या असेल भारताची, याच्यामध्ये 70-80% लोक ही बिलो पॉवर्टी लेवल आहे. प्रत्येकाला पैशाची गरज आहे. याच्यामध्ये मल्टिपल मी म्हणेल गँग
पूर्वी जसे दरोडा, मर्डर्स याच्यासाठी गँग काम करायचे ना, तशा पद्धतीने इथे मल्टिपल गँग काम करतात. त्या मल्टिपल गँगचे काय काम असतात? एक गँग तुम्हाला फक्त अकाउंट पुरवणार म्हणजे काय? कुठल्या तरी गरीब माणसाला ते घेऊन येणार. घेऊन आल्यानंतर त्याच्या नावाने कुठेतरी ते ह्यांनी ऑफिस ऑलरेडी अगोदरच कुठेतरी रेंटमध्ये घेतलेलं असतं. त्याला एक उद्यमचं सर्टिफिकेट काढून देणार, त्याच्या नावाने कुठली तरी एक प्रोप्रायटरशिप कंपनी तयार करणार आणि बँक व्हिजिट करेपर्यंत आणि बँकेची सगळी किट येईपर्यंत तो सगळा सेटअप ऍज इट इज राहणार. एकदा तुमची सगळी किट आली, बँकेचे सगळे डिटेल आले, ते सगळे बँकेची किट ते ताब्यात घेणार. तुम्हाला त्या व्यक्तीला ते काहीतरी 50,000 लाख रुपये जी काही त्यांची ठरलेली अमाऊंट असेल, वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळी अमाऊंट आहे, ती त्याला देणार आणि ते अकाउंट त्याच्याकडनं थर्ड पर्सनला जाणार. आता ते अकाउंट ज्याला जातं ना, त्या माणसाने या माणसांना कधीही बघितलेलं नसतं. त्यांचे फक्त इंटरनेटवर कॉल असतात. त्याच्यामध्ये पण इतके स्मार्ट लोक आहेत, तिसऱ्या चौथ्या लेअरचे लोक ही व्हीपीएन वापरून कॉल्स करतात. व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, म्हणजे ज्याला आपण व्हीओआयपी कॉल म्हणतो, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, या माध्यमातून ते कॉल करतात. त्या व्हीपीएनच्या आयपीज किंवा व्हीपीएनच्या गोष्टी ट्रॅक करणं दॅट इज क्वाईट डिफिकल्ट होतं. दॅट क्वाईट डिफिकल्ट म्हणजे डेटा येत नाही बऱ्याचशा व्हीपीएनचा. 90% व्हीपीएनचा डेटा आपल्याकडे येत नाही. आणि अजूनही सायबरच्या बाबतीत जितकं पोलीस खातं म्हणा किंवा म्हणजे पोलीस खातच म्हणता येईल आपल्याला, जितकं पोलीस डिपार्टमेंट साऊंड व्हायला पाहिजे तेवढं साऊंड नाही आहे. कारण अचानक ह्या सगळ्या गोष्टी त्याला साऊंड होण्यासाठी म्हणजे मोठ्या स्तरावरती टेक्निकल टीम रिक्रूट करणं वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यात मी जात नाही. तर आपलं काम एवढंच आहे की एक लक्षात ठेवायचं, मी पहिल्यापासून आपल्याला सांगत आलोय की तुम्हाला कोणीही 1 रुपयाचे एका दिवसात 5 रुपये देणार नाही. 110% कोणी देणार नाही. त्याच्यामुळे कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना, काही गोष्ट करताना 4 वेळा विचार झाला पाहिजे. चौथं आहे की बेसिक रिक्वायरमेंट्स मोबाईल लॉस, थेफ्ट आणि काय करायला पाहिजे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की तुमच्यासोबत जर समजा काही सायबर फ्रॉड झाला तर ऑल इंडिया लेवलला एक नंबर आहे, सायबर हेल्पलाईन नंबर ज्याला म्हणतो आपण. मी प्रवीण सरांना व्हॉट्सअप करेलच. 1930, वन ऑफ द बेस्ट मेथड. जर तुमचे पैसे गोल्डन हावर्स मध्ये वाचायला पाहिजे असतील, जर तुम्ही गोल्डन हावर्स मध्ये तक्रार दाखल केली तर 110% तुमचे पैसे हे कुठल्या ना कुठल्या खात्यावरती थांबवले जातात किंवा होल्ड केले जातात. त्याच्यामुळे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोल्डन हावर्स मध्ये तक्रार व्हायला हवी. आता तुम्ही म्हणणार सर मग याच्यातले गोल्डन हावर्स म्हणजे नेमके कोणते हावर्स? तर त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 3 आवर्स ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. आता काय आहे की सगळं इन्स्टंट झालेलं आहे. तुम्ही एका अकाउंटला 1 लाख रुपये ट्रान्सफर केले, विदिन अ मिनिट्स किंवा विदिन अ सेकंड्स ती अमाऊंट पुढच्या 4 अकाउंटला गेलेली असते. कारण त्याच्यामध्ये हे जे मोठ्या लेवलला जे सायबर फ्रॉस्टर जे फॉरेन कंट्रीज मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, हे एपीआय यूज करतात. एपीआयचा अर्थ होतो ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हे इथपर्यंत झालं. आता एक थोडस इन जनरल मध्ये सांगतो. जनरल मध्ये असं की आपण मल्टिपल ऍप्लिकेशन यूज करतो. त्याच्यामध्ये मेजरली लोक व्हॉट्सअप, त्याच्यानंतर फेसबुक, इन्स्टा शेवटचा पॉईंट राहिलेला आहे. ऍक्च्युली ऑनलाईन लेक्चर्स मध्ये तेवढा इम्पॅक्ट आपल्याला देता येत नाही, पण तरीही मी जेवढा शक्य आहे तेवढा इम्पॅक्ट देण्याचा प्रयत्न करतो. मेजरली जे लोक आहेत, मेजरली जे आपले भावगिरी आहेत किंवा जे विक्टिम्स आहेत, कंप्लेनंट्स आहेत, हे लोक फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे 3 ऍप्लिकेशन, हे 3 सोशल मीडिया ऍप्लिकेशन 100% सगळे लोक वापरतात. याच्यामध्ये काय करायला हवं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ते ऍप्लिकेशन जर तुम्ही ओपन केले तर त्याच्यामध्ये 2 स्टेप ऑथेंटिफिकेशन किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अशी अरेंजमेंट त्या प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये केलेली असते. आपण ते कधी करत नाही. मोस्ट प्रॉब्लेमली काय होतं माहिती आहे का, आजकाल आपलं व्हॉट्सअप हॅक होतं किंवा व्हॉट्सअप बंद होतं, फेसबुक हॅक होतं. फेसबुक हॅक झाल्यानंतर मग फेसबुकच्या माध्यमातून बऱ्याच लोकांकडे तुम्ही आहे असं भासून पैशांची डिमांड केली जाते. व्हॉट्सअप हॅक करून पण तसंच होतं. मल्टिपल लोकांना वल्गर मेसेज किंवा काही ना काही बदनामीचे मेसेज पाठवले जातात. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तेच होतं. आणि मोस्ट प्रोबेबली फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर हा टास्क फ्रॉड, म्हणजे हे जे आहे ना 1 रुपया गुंतवून 5 रुपये कमा, ह्याच्या तुम्हाला मी स्कीम सांगितल्या आहेत, याचे मोस्ट प्रोबेबली ऍड ज्या चालतात त्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला चालतात. लक्षात घ्या. डायरेक्ट व्हॉट्सअपला कुठल्या ऍड्स किंवा कुठले डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. पण जास्तीत जास्त ऍड, जसं आपल्याकडे बाकीचे ऍड चालतात व्हॉट्सअप आणि फेसबुकला, कुठल्या ऍड त्याच्या
शूजच्या ऍड असतील, मल्टिपल प्रॉडक्टच्या ऍड असतील, बरेचशा ऍड चालतात. त्याच पद्धतीने या ऍड पण त्याच्यात चालतात. आपण घर खरेदी करायला ते जे बिल्डर्स असतात त्यांच्या पण आजकाल ऍड फेसबुकला आणि व्हॉट्सअपला आणि इन्स्टाला येतातच. तशाच ऍड्स येतात ह्या जॉब फ्रॉड, जे टॅक्स फ्रॉड ज्याला मी तुम्हाला सांगितलं. शेअर मार्केट सेम. आजकाल शेअर मार्केट मी तुम्हाला सांगितलं, शेअर मार्केट फ्रॉड मध्ये मी आतापर्यंत 5 वेळा, गेल्या 1 महिन्यामध्ये 5 वेळा डिफरंट डिफरंट ग्रुपमध्ये ऍड झालोय. 5 वेळा. ऍज अ सायबर ऑफिसर असून पण मी 5 वेळा झालोय. मी इमिजिएटली एक्झिट झालोय. मग ही गोष्ट तुमच्यासोबत 110% झालेली असणार म्हणजे असणारच. त्यामुळे या गोष्टीसाठी मी ज्या अगोदर सांगितलंय की काय काय आवश्यक आहे, काय काय नाही, या गोष्टी 100% तुम्ही काळजी घेतली पाहिजे.